राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सच्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 26 जून या दिवशीचं चिंतन. आत्मदर्शनास मुख्य गोष्ट म्हणजे अहंकार जाणे. सकल धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आत्मदर्शन, स्वरूपदर्शन, आत्मसाक्षात्कार हे मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. नवीन विज्ञानानं सुद्धा जीवनाची वाटचाल किंवा उत्क्रांती ही एका ठराविक उद्देशानंच चाललेली आहे हे मान्य केलंय. एक बळाचे निवडले, जे पोहतची उगमासी गेले. उगमदर्शने पवित्र झाले तीर्थरूप. कुठून आलो आणि कुठं जायचंय हे लक्षात येणं, याचं ज्ञान होणं, यालाच खरं ज्ञान असं म्हटलं जातं. ब्रह्मांड कासयाचे केले, कोणे उभारिले. मूर्ख कर्त्यास ओळखिले, म्हणजे बरे. असं समर्थांनी दासबोधात ज्ञानाचं विवरण केलंय. मुख्य कोण? आत्मा मुख्य, तोच ईश्वर, तोच वस्तू. आत्मा हा एकच वस्तू, बाकी सारे अवस्तू. आत्मा आहे तोवर सर्व काही आहे, तो शरीरातून गेल्यावर शून्य. म्हणून आत्मदर्शन हे महत्त्वाचं. पण ते व्हावं कसं? माया, ममता, अहंकार, वासना, विकार, मोह यादी खूप मोठी देता येईल. अशा असंख्य पदव्यांच्या मागे असलेली ही वस्तू, हा आत्मा, जो चैतन्य रूपानं सर्वत्र वास करून आहे, तो दिसायचा कसा? त्याची अनुभूती येणार कशी? कारण आपलं लक्ष तर सदोदित या पदव्यातच गुंतलेलं आहे. याच्यातच आम्ही इतके अडकून पडलो आहोत की त्याच्या पलीकडे काही आहे, असू शकतं की ज्याच्यामुळे या पदव्यांची आम्हाला जाणीव होते, हे विसरूनच गेलो आहोत. याला कारण म्हणजे आमचा अहंकार. कर्ताहमिति मन्यते. या सगळ्याचा कर्ता मी आहे. माझ्यामुळे सगळं आहे आणि मी शिवाय दुसरं काही नाही. यामुळे मी आणि माझं आणि बाकी सर्व इतर अशी द्वैत भावनेची विभागणी झाल्यानं अद्वैत रूप असा आत्मा दिसणार कसा? घट फुटल्याशिवाय सागराच्या पाण्याच्या भव्यतेची, अथांगतेची, अद्वैताची अनुभूती येणार कशी, हा प्रश्न आहे. तो प्रश्न निदान आम्हाला जाणवला तरी पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करता येईल. अन्यथा कसं करणार? म्हणून अहंकार, मी आणि इतर ही भावना गेल्याशिवाय आत्मदर्शन शक्य नाही. ही भावना प्रबळ होऊन अहंकाराचा नाश करायला गुरुकृपा आणि त्यासाठी नामसाधना ही अत्यंत आवश्यक आहेत. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.